अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये घडलेला एक गंभीर प्रकार आणि धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहराचं राजकीय वातावरण तापलं आहे। शिवसेनेचे उमेदवार आणि जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांना प्रशासकीय कारवाईच्या तीव्र मानसिक दबावामुळे थेट हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली असून यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे। सोमवारी रात्री आगरकर मळा येथील अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी प्रशासनाच्या पथकानं अचानक धाड टाकली। या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा घरात दाखल झाल्यानं वातावरण अत्यंत तणावपूर्ण झालं। कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या कारवाईमुळे शिंदे यांच्यावर प्रचंड मानसिक ताण आला आणि त्याच तणावातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं समजतंय। ही कारवाई सुडबुद्धीने झाली असल्याने प्रशासनाला आम्ही सोडणार नाही असा इशारा अनिल शिंदे यांची पत्नी माजी महापौर शीला शिंदे यांनी दिला आहे। आज माझ्या पतीला जर काही झालं ते प्रशासन, कारण इतका दबाव आणलेला आहे आमच्यावर की एक सर्वसामान्य लहान मुलगा आम्हाला बोलतोय तुम्ही काय करता, कामं काय करता। अरे आमचे कामं पहा ना, जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये कामं चालू आहेत। तुम्ही कोण आहे, कुठले काय आहे, तुमचं काम काय आणि आमचं काम काय ते पाहावं ना त्यांनी आणि नंतर आरोप करावं। कारण आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी जे काम करतात ते त्यांना नक्कीच माघारी खेचल्या जातं। आज या ठिकाणी माझ्या पतीला जर काही झालं हे प्रशासन सोडणार नाही। तर राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या मागे लागले असल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजीव भोर यांनी केला आहे। शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे साहेबांना त्यांच्या घरी ज्या पद्धतीने पोलिसांनी आणि निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांनी जो छापा टाकला, धाड टाकली, त्यामुळं ते अत्यावस्था अवस्थेत आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करावं लागलेलं आहे। खरं तर जेव्हापासून शिवसेनेने स्वबळावर या महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, हे काही स्वतःला बलाढ्य बनवणाऱ्या लोकांना पचलेलं नाही, लोकप्रतिनिधींना पचलेलं नाही आणि म्हणून कुठली तरी कपट कारस्थानं करायची आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, जे उमेदवार आहेत, यांना प्रशासनाच्या माध्यमातून कसं लक्ष करता येईल हे पूर्ण अहिल्यानगर शहरात, उपनगरात सर्वत्र सुरू आहे। येसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर।